हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसे घ्यावे आणि त्यावरून परफेक्ट कटिंग कशी करावे हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग करता येईल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आपण सर्वात आधी तर इथे एक कोरा पेपर आणि पेन घ्यायचा आहे आणि जे आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एक ब्लाऊज घ्यायचा आहे. जर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित नसेल, घड्या वगैरे असतील, तर तुम्ही त्याला प्रेस करून घ्या आणि अशा पद्धतीने आपण बटन लावून घेऊया, जेणेकरून ब्लाऊज हे व्यवस्थित आपलं सेट राहील. आता ह्याच ब्लाऊजचं आपल्याला माप काढायचं आहे. तुम्हाला जे कोणत्याही ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे त्याला तुम्ही एकदाच प्रेस करून घ्या, जेणेकरून ब्लाऊजचे पूर्ण मापेही आपल्याला व्यवस्थित भेटून जातील. आता आपल्याला नेहमी उंचीचं माप टाकायचं आहे. उंचीचं माप घेण्यासाठी आपल्याला पाठीमागच्या साईडने घ्यायचं आहे. इथे आपण पाठीमागच्या साईडने उंचीचं माप घेऊयात. त्यासाठी आपण ब्लाऊज पलटून घेऊया आणि जिथे आपली शोल्डर जॉईंट आहे ना, तिथून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. आता इथे बघू शकता, तिथे शोल्डरचा आपला जॉईंट आहे, तिथून आपल्याला अलगद असं ब्लाऊज खेचायचं आहे आणि तिथे टेप ठेवून आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे. इथे एकदम गळ्याच्या साईडला टेप ठेवायचा नाही, कारण का आपण थोडंसं शोल्डर डाऊन करतो, त्यामुळे उंचीत थोडा फरक येण्याचा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आपण टेप जी आहे ना, शोल्डरच्या एकदम सेंटरवरती ठेवून घेऊया. मी इथे थोडंसं बाजूला ठेवून घेऊन इथे माप घेतलेलं आहे. 12.5 इंच माप इथं आपलं उंचीचं आलेलं आहे. तुमचं अशा पद्धतीने जे काही माप येणार आहे ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. इथे आपण शोल्डरचं माप घेऊयात. बघू शकतात मी सेंटरवरून माप घेतलेलं आहे. तर 12.5 इंच आपलं लांबीमध्ये माप आलेलं आहे. ही आपली ब्लाऊजची लांबी झाली आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. इथे गळासुद्धा आपण लगेचच मोजून घेऊयात. अशा प्रकारे इथे आपण शोल्डरपासूनच गळा मोजलेला आहे. 9.5 इंच गळा आलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्या. एकदम आता आपण मुंढ्याचं माप घेऊया. मुंढा बघू शकता इथे तुम्ही 7 इंच आलेला आहे. पाठीमागचा मुंढा मोजून घ्यायचा आहे. आता आपण कमरेचं माप घेऊया. कमरेचं माप इथे आपलं 13.25 इंच 13.5 इंच आलेलं आहे. त्याचा आपण डबल भाग करूयात. तर इथे आपले 6.25 इंचपर्यंत माप आलेलं आहे. कमरेचा चौथा भाग इथे आपला 6.25 इंच येणार आहे. तुम्हाला सुद्धा हे पूर्ण मापे अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि एका पेनवरती आणि डायरीवरती किंवा पेपरवरती लिहून घ्यायचं आहे. आता आपण समोरचा गळा मोजून घेऊयात. इथे गळा समोरचा 6.5 इंचचा रेडी आहे. त्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे ते आपण समोर बघूयात. इथे आपला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. शोल्डरची पट्टी मोजून घेऊयात. शोल्डरची पट्टी इथे आपली 2.5 इंचची आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. त्याआधी मी बाही मोजून घेत आहे. बाहीची लांबी तुम्हाला शोल्डर जॉईंट जिथे आहे ना, तिथूनच मोजायचं आहे. इथे बघू शकतात तुम्ही 5 वरती एक लाईन अशी आपली बाहीची लांबी आलेली आहे. 5 आणि त्यावरती एक लाईन, म्हणजे 5 इंच त्यावरती एक लाईन अशी आपली बाहीची लांबी आलेली आहे. आता दंडघेर मोजून घेऊयात. लगेच दंडघेर मोजायचा आहे. 5 इंच दंडघेर आपला आलेला आहे. तुम्ही कोणत्याही साईडचा एक दंडघेर मोजून घ्यायचा आहे. आता आपण छातीचा चौथा भाग बघूयात. अशा पद्धतीने जिथे हुकपट्टी आहे ना, त्याच साईडने आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि ब्लाऊजला थोडंसं खेचून अशा पद्धतीने छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. 8.5 इंचपर्यंत किंवा 8 इंचपर्यंत असं माप इथे आपले आलेलं आहे. माझा 8.5 इंच इथे छातीचा चौथा भाग आलेला आहे. बघू शकता तिथे आपण छातीचा चौथा भाग मोजून घेतलेला आहे. तुम्ही हवा असेल तर दोन्ही भाग इथे मोजून घेऊ शकता. आता आपल्यालाच हे मार्किंगमध्ये काय काय बदल करायचे आहेत ते बघूयात. सर्वात आधी आपण इथे लांबीची मार्किंग करून घेऊया. लांबी आपली 12.5 इंच होती, त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, जे की आपल्या शोल्डरमध्ये आणि खालच्या साईडला पलटवण्यामध्ये फोल्ड होणार आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. आता छातीची रुंदी जी आहे ना, छातीची घडी, त्यामध्ये आपल्याला काय बदल करायचे ते बघूयात. छातीची रुंदी आपली 8.5 इंच होती, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. तुम्ही 2 इंचपर्यंत सुद्धा प्लस करू शकता. त्यानंतर मागचा गळा आपला 9.5 इंचचा होता, त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच प्लस करायचा आहे. आता जो काही पाठीमागचा तुमचा गळा आलेला असेल त्यामध्ये तुम्ही 1/2 इंच प्लस करा, जेणेकरून आपलं शोल्डरमध्ये थोडंसं स्टिचिंगमध्ये जाणार आहे. हे मी मार्किंग केलेले सगळं वाढवलेले मार्क्स आहेत. आता आपण पुढचा गळा बघूयात. पुढचा गळा इथे आपला 6.5 इंचचा होता, त्यामध्ये 1/2 इंच प्लस करून घेऊयात. 7 इंच आपला पुढचा गळा येणार आहे. मी त्यामध्ये 1/2 इंच प्लस केलेला आहे. तुमचा जे काय गळा आला असेल त्यामध्ये 1/2 इंच प्लस करा. शोल्डर पट्टी आपली तयार जेवढी होती ना,
त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाव इंच किंवा 1 इंचपर्यंत वाढवून घेऊ शकता. मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तुम्ही पावणे 1 इंचपर्यंतसुद्धा वाढवून घेऊ शकता. तुमच्या शिलाईनुसार तुम्ही इथे वाढवून घ्यायचं आहे. मुंडा आपला तयार 7 इंचचा आला होता, त्यामध्ये आपल्याला काही बदल करायचं नाही आहे. कंबर आपली जे काही आली होती तेच घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. कंबर इथे माझी पावणे 7 इंच होती, त्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करून घेतले आहे. जेवढं छातीमध्ये वाढवलेलं आहे ना, तेवढंच कमरेमध्ये सुद्धा वाढवायचं आहे. आता आपण त्यानंतर बघूयात दंडघेर आणि जी बाही लांबी आहे ना, ते टाकून घेऊयात. आता बाहीची लांबी टाकून घेऊयात. दंडघेर आपला इथे 5 इंचचा आहे, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. बाही रुंदी आपली जी बाही लांबी आहे ना, ती टाकून घेऊया. 5.1 अशा पद्धतीची आपली बाही लांबी आहे. त्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच करायचं आहे बाही लांबीमध्ये. आणि दंडघेर म्हणजे आपला जो दंडाचा घेर आहे ना, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचा आहे. जेवढं केवढं कंबरमध्ये आणि आपल्या छातीमध्ये एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे ना, तेवढंच वाढवायचं आहे. आता परत एकदा मी छातीची रुंदी, लांबी अशा पद्धतीने इथे तुम्हाला वाढवून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण चेंजेस करून घ्यायचा आहे. दंडघेर इथे आपल्याला 5 इंच होता, त्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं आहे. बाही लांबी 5.1 होती, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलेलं आहे. हे पूर्ण माप तुम्हाला जशास तसे घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही जे काही माप आलेले आहे त्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि एकदम ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करायचं आहे. ह्या पूर्ण ब्लाऊजची सविस्तर आपण मापे काढून घेतलेली आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण मापे काढायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.